आता HR प्रोफेशनमध्ये मी म्हटलं की माझा अनुभव जे काय आहेत ते मी सांगायचा थोडक्यात प्रयत्न करीन. तर 3 गोष्टींसाठी मी HR प्रोफेशनमध्ये आलो. सुदैवाने आज सांगायला आनंद वाटतो की माझे वडील हे पण HR प्रोफेशनमध्ये होते. त्यांनी जवळजवळ 25 वर्ष काम केल्यानंतर जवळ पुढे 15 वर्ष कन्सल्टिंग केलं आणि ही वॉज व्हेरी सक्सेसफुल इन हिज एरिया आणि आय सक्सिडेड हिज प्रोफेशन. पण त्या निमित्ताने मला असं एक मिळालं की बरेचसे जे HR प्रोफेशनल्स होते त्यांच्याशी मला संवाद साधायला मिळाला आणि मला असं वाटलं की कदाचित दिस कुड बी द गुड ऑप्शन फॉर माय करिअर. तर तेव्हा 3 गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटल्या की खूप माणसांना भेटता येतं. म्हणजे मला स्वतःला लोकांना जाऊन भेटणं, लोकांशी गप्पा मारणं, नवीन नवीन गोष्टी अंडरस्टँड करणं, त्यांच्याकडनं समजावून घेणं काय चाललंय हे आवडतं आणि ती ती गोष्ट या प्रोफेशनमध्ये खूप आहे. आज मी हजारो लाखो लोकांना भेटलोय. बऱ्याचशा लोकांकडनं काही शिकण्यासारखं मिळत असतं. आपल्याला प्रत्येक माणसाकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. तर ते जेवढी इंटरॅक्शन इनफ झाली तर ते आम्हाला बघायला मिळालंय. नंतर दुसरं हे ह्युमन रिलेशनच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही तोच माणूस, तोच प्रसंग, तोच प्रॉब्लेम, पण काळ वेगळा असेल, ठिकाण वेगळं असेल किंवा त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा असेल तर रिॲक्शन वेगळी असू शकते. त्यामुळे दररोज नवीन आहे काहीतरी. या प्रोफेशनमध्ये रुटीन असं फार कमी आहे. म्हणजे अगदी थोडक्यात तुम्ही जरी टाइम ऑफिसमध्ये काम केलं, अगदी म्हणजे आपण म्हणतो की त्यातला प्रिलिमिनरी जॉब आहे की कोण आलं आणि कोण गेलं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी आय वॉज स्ट्रगलिंग टू टू हॅव अ सॉफ्टवेअर फॉर दॅट. मग तिसरं जे आहे ते मला असं वाटतं हा एकच प्रोफेशन आहे की जो तुम्हाला बिझनेस, ह्युमन रिलेशन्स आणि सोशल जाणीवा या तिन्ही तुमच्यामध्ये ठेवायला मदत करतं. आता सोशल जाणीवा म्हणजे काय, तर समजा तुम्ही कारखान्यामध्ये काम करताय आणि आज तुमचं कारखान्यामध्ये काम चालू आहे पण बाहेर काहीतरी सामाजिक तणाव आहे. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी आपल्या इथं काही ना काहीतरी चालू असतं. राजकीय पक्ष आहेत ते काहीतरी तणाव करत असतात किंवा खरंच काही प्रॉब्लेम्स असतील तर बाहेर तणाव चालू असतो. तर त्या तणावामध्ये आपल्या कारखान्यावरती त्याचा काय परिणाम होऊ शकेल, आमच्या वर्किंग कंडिशन्समध्ये काय फरक पडू शकेल हे माहिती पाहिजे. किंवा समाजात घडणाऱ्या प्रत्येक, कारण शेवटी काम करायला येणारी माणसं त्या समाजातनं येणार आहेत. तर त्या समाजामधून ज्या काही गोष्टी चालल्यात तर त्या कशा समजून घ्यायच्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मी तुम्हाला याचं तर एक उदाहरण नक्कीच सांगणार आहे की बाहेर कसं, म्हणजे तुम्ही समाजामध्ये कसं काय प्रकारची तुमचं वातावरण किंवा एन्व्हायरमेंट असेल, यू हॅव टू अंडरस्टँड, आयदर अडॅप्ट ऑर चेंज ऑर मॉडिफाय टू द नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि जेणेकरून तुम्ही थोडासा समाजामध्ये सुद्धा बदल घडवू शकता. तर दिस इज द अपॉर्च्युनिटी. तर मला असं वाटतं कुठेतरी ही सामाजिक जाणीवांबद्दलची ही जी काही आवश्यकता आहे तुम्हाला अंडरस्टँड करायची ती खूप महत्वाची आहे. आणि हे 3 तर महत्वाचे होते आणि मला कदाचित मी आज ते कोरिलेट करत असेन, पण कुठेतरी एक एलिमेंटरी, कुठेतरी एक खूप बेसिक लेवलवरती हे मी जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा लक्षात आलं असणार आणि म्हणून मी या प्रोफेशनमध्ये आलो. आता लाइटर व्हेनमध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये एक अजून एक ॲडव्हान्टेज होता. HR प्रोफेशन शिकायला फारसं गणित लागत नाही, कारण गणित किंवा गणोबा हा माझाही शत्रू होता आणि त्यामुळे मला याच्यामध्ये गणित नाही खूप आनंद वाटला. पण देन मला असं लक्षात आलं नंतर की बरंच गणित करायला लागतं, पण फक्त ते फॉर्म्युले जे आहेत, नळ उघडा राहिलं तर किती पाणी व्हायलं हे काय कोणी सांगायला लागत नाही, पण बाकीच्या खूप गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करायला लागतात. कारण नवीन आता HR मध्ये HR अनालिटिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे. हल्ली सगळ्या MBA स्कूल्सला शिकवतात आणि तो मला ऑन द जॉब शिकायला मिळाला. कारण जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तेव्हा HR अनालिटिक्स नावाचा विषय नव्हता. पण तो HR अनालिटिक्स खूप महत्वाचा आहे, कारण बिझनेससाठी तुम्हाला फिनान्शियल नंबर्स खूप माहिती पाहिजेत आणि ते तुम्हाला HR अनालिटिक्स मधून मिळतात. तर या 3 गोष्टींनी खूप मला प्रभावित केलं
आणि त्यामुळे मी या प्रोफेशनमध्ये आलो. आता गंमत म्हणजे HR ला खूप वेगवेगळे रोल्स आहेत.